नमस्कार, मी ज्योत्स्ना जोशी. सुरू करूया आजच्या आपल्या क्षमा प्रार्थनेसाठी. एकदम रिलॅक्स बसायचंय, नॉर्मल. दोन्ही हात, दोन्ही पाय मोकळे. सावकाश श्वास घ्यायचाय, सावकाश श्वास सोडायचाय. शरीरावर कुठेही ताण नाही, एकदम रिलॅक्स. दोन्ही हात नमस्कार मुद्रेत. आपण प्रार्थनेपासून सुरुवात करूया. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, दयेच्या व क्षमेच्या देवता, माझे आध्यात्मिक गुरु, अनेक आध्यात्मिक गुरुजन, आध्यात्मिक मदतनीस, अदृश्य स्वरूपातले देवदूत, आम्ही सगळे आपल्याला नम्रपणे अभिवादन करीत आहोत. तरी कृपया आम्हा प्रत्येकाला ही क्षमा प्रार्थना करण्याची आपण संधी दिली, यासाठी शतशः धन्यवाद. त्या क्षमा प्रार्थनेद्वारे माझी स्वतःची, स्वतःप्रती असलेली आणि माझी इतरांप्रती असलेली सगळी दूषित कर्माची बंधनं पूर्णतः नाहीशी करण्यासाठी आपण जे मदत करत आहात, जे कृपाशीर्वाद देत आहात, यासाठी शतशः धन्यवाद. हे परमेश्वरा, आपल्या दैवी मदतीसाठी शतशः धन्यवाद. ज्या व्यक्तींना आपल्याला क्षमा करायचं आहे, अशा सगळ्या व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आहेत. आजपर्यंतच्या आयुष्यात आपण ज्या ज्या कटू प्रसंगातून गेलो आहोत, ज्या प्रसंगांमुळे आपल्याला खूप त्रास झालाय, आपल्या मने राग, द्वेष या भावना निर्माण झाल्या, आपल्याला जो काही त्रास झाला असेल शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, आणि त्यामध्ये ज्या ज्या व्यक्ती समाविष्ट असतील त्या प्रत्येक व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आहेत. हळूहळू त्या व्यक्तींचे चेहरे दिसेनासे होत आहेत आणि त्यांचं रूपांतर एका छान अशा सुंदर ज्योतीमध्ये होत आहे. आता आपल्या डोळ्यासमोर त्या व्यक्ती नसून त्या अनेक अशा सुंदर ज्योती आहेत. हळूहळू ह्या सगळ्या ज्योती एका मोठ्या अशा सोनेरी ज्योतीमध्ये विलीन होत आहेत. त्या प्रत्येकाला आपण नमस्कार करत आहोत. मी माझ्यातील आणि तुमच्यातील ईश्वरी तत्वाला नमस्कार करत आहे. मी प्रत्येकामधील श्रीकृष्ण, बुद्ध, ख्रिस्त अशा अनेक दिव्य तत्वांना नमस्कार करत आहे. मी माझ्यातील आणि आपल्या प्रत्येकातील दैवत्वाला नमस्कार करत आहे. दोन्ही हात सावकाश आशीर्वाद मुद्रेमध्ये, ब्लेसिंग पोझिशन मध्ये. कल्पना करायची की आपल्यामधून प्रचंड अशी दैवी ऊर्जा प्रवाहित होतीये, जी आपल्या क्राउन चक्रामधून, हार्ट चक्रामधून, म्हणजे सहस्रार चक्रातून, अनाहत चक्रातून प्रवाहित होतीये, आपल्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होतीये. कल्पना करायची आपल्या दोन्ही हातांमधून पांढरा शुभ्र किंवा सोनेरी प्रकाश त्या ज्योतीकडे जात आहे. आपण स्वतःला तसेच त्या सगळ्या व्यक्तींना पूर्ण क्षमा करत आहोत. आजपर्यंतच्या आयुष्यात आणि मागील अनेक गतजन्मात मी स्वतःप्रती ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, स्वतःला जो काही शारीरिक, मानसिक त्रास दिला असेल, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी स्वतःला पूर्ण क्षमा करत आहे. आजपर्यंतच्या आयुष्यात आर्थिक व्यवस्थेबद्दल मी जे काही चुकीचे निर्णय घेतले असतील, मला दिलेली जी आध्यात्मिक साधना आहे ती पूर्ण केली नसेल, गुरूंकडनं आलेले आध्यात्मिक मार्गदर्शन हे मी सोडून दिलं असेल, स्वतःप्रती ज्या काही मी आर्थिक किंवा आध्यात्मिक स्वतःचं नुकसान करून घेतलं असेल, त्या प्रत्येक चुकीसाठी मी स्वतःला पूर्ण क्षमा करत आहे.
आजपर्यंतच्या आयुष्यात आणि मागील अनेक गतजन्मात ज्या ज्या व्यक्तींनी मला शारीरिक, मानसिक, शाब्दिक, भावनिक, आर्थिक आणि आध्यात्मिक या सर्व पातळीवर दुखावलं असेल, मला त्यांच्याकडनं जो काही त्रास झाला असेल, ज्या काही यातना झाल्या असतील, जे माझ्यावरती वाईट प्रसंग ओढावले असतील, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी त्या सगळ्या आत्म्यांना पूर्ण क्षमा करत आहे. हे परमेश्वरा, मला दुखावल्यामुळे या प्रत्येक व्यक्तीची जी काही दूषित कर्म तयार झाली असेल, त्या सगळ्या दूषित कर्माच्या बंधनातून मी त्यांना मुक्त करत आहे. हे परमेश्वरा, या प्रत्येक व्यक्तीला उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आर्थिक सुबत्ता आणि उत्तम आध्यात्मिक प्रगती दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. हे परमेश्वरा, या प्रत्येक व्यक्तीला आता त्यांच्या आयुष्यात ज्या काही शारीरिक, मानसिक व्याधी असतील, त्यातून त्यांना पूर्ण बरं केल्याबद्दल शतशः धन्यवाद. हे परमेश्वरा, या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा पुढचा प्रवास चांगला व्हावा, त्यांना त्यांच्या आयुष्यात जे काही योग्य हवं असेल त्यांच्या प्रगतीसाठी, ते त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने यथायोग्य मार्गाने पोहोचवल्याबद्दल शतशः धन्यवाद. कल्पना करायची, आपल्या दोन्ही हातांमधून जाणारा पांढरा शुभ्र किंवा सोनेरी प्रकाश त्या ज्योतीकडे जात आहे. आपल्यामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा किंवा दूषित कर्माची बंधनं पूर्णतः नाहीशी होत आहे. आपण त्या प्रत्येक आत्म्यांना आपल्या प्रती केलेल्या चुकीसाठी पूर्ण क्षमा करत आहोत. तसंच आपण स्वतःलाही पूर्ण क्षमा करत आहोत. दोन्ही हात सावकाश रिसेप्टिव्ह पोझिशन मध्ये. आता आपण परमेश्वराकडनं स्वतःच्या चुकांसाठी क्षमा प्रार्थना मागत आहोत, घेत आहोत. हे परमेश्वरा, आजपर्यंतच्या आयुष्यात आणि मागील अनेक गतजन्मात कळत न कळत माझ्याकडूनही अनेक व्यक्ती दुखावल्या गेल्या असतील. कळत न कळत माझ्याकडूनही अनेकांना शारीरिक, मानसिक, शाब्दिक, भावनिक, आर्थिक आणि आध्यात्मिक त्रास झाला असेल. कळत न कळत माझ्या कुठल्याही चुकीच्या बोलण्याने, वागण्याने, कृतीने त्यांना त्रास झाला असेल, त्यांना यातना झाल्या असतील, त्यांचं काही नुकसान झालं असेल. हे परमेश्वरा, मलाही माझ्या चुकांसाठी पूर्ण क्षमा केल्याबद्दल शतशः धन्यवाद. हे परमेश्वरा, आजपर्यंतच्या आयुष्यात आणि मागील अनेक गतजन्मात मी जेव्हा जेव्हा अशी काही दूषित कर्म केली गेली असतील माझ्याकडनं, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मला पूर्ण क्षमा केल्याबद्दल शतशः धन्यवाद. आपल्या दैवी क्षमेचा मी पूर्णतः स्वीकार करत आहे. हे परमेश्वरा, मलाही उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आर्थिक सुबत्ता आणि उत्तम आध्यात्मिक प्रगती दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. हे परमेश्वरा, मलाही कुठल्याही असलेल्या शारीरिक आणि मानसिक व्याधीतून पूर्ण बरं केल्याबद्दल शतशः धन्यवाद. या आयुष्यात माझ्या पुढे जे काही अडथळे असतील, जे येणारे असतील, त्यातून योग्य पद्धतीने बाहेर पडण्यासाठी आपण जी दैवी मदत केली, यासाठी शतशः धन्यवाद. आपल्या कृपाशीर्वादाचा मी पूर्णतः स्वीकार करत आहे. हे परमेश्वरा, आपण दिलेल्या दैविक क्षमेचा, आशीर्वादाचा मी शारीरिक, मानसिक, शाब्दिक, भावनिक, आर्थिक आणि आध्यात्मिक पातळीवर पूर्णतः स्वीकार करत आहे. कल्पना करायची की छान सुंदर अशी दैवी ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरातून प्रवाहित होतीये, आपल्या पंचकोशातून प्रवाहित होतीये. आपला संपूर्ण औरा, आभामंडल दैवी ऊर्जेने पूर्णतः भरून गेलेला आहे. ही दैवी ऊर्जा आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी ही छान रिजनरेट होतीये, पुनर्जीवित होतीये.
हेल्दी होतीये, ब्राईट होतीये. आपला संपूर्ण ऑरा हेल्दी आणि स्ट्रॉंग होतोय. हे परमेश्वरा, आपल्या कृपाशीर्वादासाठी शतशः धन्यवाद. दोन्ही हात नमस्कार मुद्रे. हे परमेश्वरा, ही क्षमा प्रार्थना आमच्या प्रत्येकाकडनं करून घेते यासाठी शतशः धन्यवाद. या क्षमा प्रार्थनेद्वारे आमच्या प्रत्येकाची स्वतःप्रती आणि इतरांप्रती असलेली सगळी नकारात्मक ऊर्जा, दूषित कर्मबंधनं नाहीशी केल्याबद्दल शतशः धन्यवाद. आपल्या कृपाशीर्वादासाठी शतशः धन्यवाद. हे परमेश्वरा, आपण दिलेल्या दैवी ऊर्जेचा आम्ही सगळे पूर्णतः स्वीकार करत आहोत. आम्हा प्रत्येकाला उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आर्थिक सुबत्ता आणि उत्तम आध्यात्मिक प्रगती दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. आपल्या दैवी ऊर्जेसाठी, कृपाशीर्वादासाठी मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. दोन्ही हात सावकाश एकमेकांवरती घासायचे, अलगद चेहऱ्यावर फिरवायचे आणि स्माइलिंग फेसने डोळे उघडायचे. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी किंवा आपल्यामध्ये एक छान शेअरिंग आहे यासाठी जरूर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.